नमस्कार, मी राधिका तुमचं स्वागत करते माझ्या राधिका रेसिपी मराठीमध्ये। मी आज बनवणार आहे भंडारा स्टाईल लुसलुसीत गरमागरम लापसी। भंडाऱ्यामध्ये आचारी हलवाई जे सिक्रेट आणि स्पेशल पदार्थ वापरून जी लापसी बनवतात तीच लापसी मी आज बनवणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चला तर बनवूया भंडारा स्टाईल लापसी। मी इथे लापसी बनवण्यासाठी गव्हाचा भरडा घेतलेला आहे। 2 नंबरचा रवा पण म्हणते याला आणि गव्हाचा भरडा पण म्हणतात। आणि इथे थोडेसे काजू, बदाम आणि नारळाचे तुकडे घेतलेले आहे आणि 3 विलायची घेतलेले आहे। भंडारा स्टाईल लापसी बनवण्यासाठी मी यामध्ये काही स्पेशल पदार्थ टाकणार आहे आणि इथे थोडेसे मनुके घेतलेले आहे। चला तर आता बनवूया भंडारा स्टाईल लापसी। लापसी बनवण्यासाठी मी इथे कढाई घेतलेली आहे। कढाईमध्ये 2 चमचे तूप टाकते। इथे तुम्ही डाळडा वापरला तरी चालन आणि तेल वापरलं तरी चालन। तूप गरम झालं की यामध्ये मी काजू, बदाम आणि नारळाचे तुकडे टाकून देते। हे आपल्याला हलकेसे लाल भाजून घ्यायचे। हलकेसे लाल भाजले की यामध्ये मी मनुके सुद्धा भाजून घेते। मनुके सुद्धा मी इथे थोडेसे भाजून घेते। आता इथे आपलं पूर्ण साहित्य चांगलं भाजलेलं आहे, हलकसं गुलाबी झालेलं आहे। आता हे काढून घेते आणि त्याच कढाईमध्ये त्या तुपामध्ये 1 वाटी भरडा घेते। ह्या वाटीचं प्रमाण करायचं आणि ह्या प्रमाणानुसारच आपल्याला पुढचं पण साहित्य टाकायचं। इथे भरडा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा सफेद होईपर्यंत। भरडा भाजला की सफेद होतो। चांगला आपल्याला तुपामध्ये मी हे भरडा भाजून घेणार आहे आणि इथे आपला भरडा चांगला भाजलेला आहे, तुम्ही बघू शकतात। आता हे भरडा मी काढून घेते। आता मी तीच कढाई परत ठेवलेली आहे आणि ज्या वाटीने भरडा घेतलेला आहे 1 वाटी, त्याच वाटीने इथे मी 2.5 वाट्या पाणी टाकणार आहे। वाटीचे प्रमाण असं ठेवायचं। इथे कमी पाणी नाही टाकायचं, आपल्याला इथं 2.5 वाट्या किंवा 3 वाट्या पाणी टाकायचं। मी इथे 2.5 वाट्या पाणी वापरलेलं आहे। आता या पाण्यामध्येच मी गूळ टाकणार आहे। 1 वाटी गूळ टाकते, त्याच वाटीचे माप घेतलेले आहे। हे आपलं साधं गूळ आहे, केमिकल फ्री गूळ आहे। आता ह्या गुळाचं आपल्याला पाक नाही, फक्त गूळ वितळून घ्यायचं। ह्या गुळाचं पाक नाही करायचं, फक्त आपल्याला गूळ वितळून घ्यायचं। इथे गूळ वितळलेला आहे, पाणी झालेलं आहे गुळाचं। आता यामध्येच मी फूड कलर घालते। फूड कलर तुम्हाला जर घालायचा असेल तर तुम्ही घालू शकतात, नाही घालायचं तर नका घालू, ऑप्शनल आहे हा। आता इथेच मी थोडीशी विलायची टाकते। ज्या 3 विलायची मी घेतलेल्या आहेत त्या विलायची मी इथे कुटून घेतलेला आहे। सालीसोबतच विलायची टाकायची। सालीसोबत विलायची टाकल्यावर त्याचा वास खूप छान येतो। आता एकदा ही विलायची पाण्यामध्ये मी हलवून घेते। आता या पाण्यामध्येच आपल्याला जो गव्हाचा भरडा भाजून ठेवलेला आहे ना, तो भरडा टाकून द्यायचा। मी इथे 1 वाटी भरडा भाजलेला आहे ना, तो भरडा पूर्ण टाकून देते पाण्यामध्ये। आता हे एकदा चांगलं हलवून घेते। आता इतकं पाणी दिसतं ना यामध्ये, तर जेव्हा हे भरडा शिजेल ना तेव्हा पाणी पूर्ण आपोआप आटलं जाईल, हे शोषण करून घेईन पाण्याला। आता यावरतीच मी 5 ते 6 मिनिटासाठी झाकण ठेवून देते आणि आपल्याला हे भरडा शिजून घ्यायचं। 5 ते 6 मिनिटं झालेले आहे, मी झाकण काढून घेते। तुम्ही बघू शकता आपलं जितकं पाणी होतं ना ते पूर्ण पाणी आटलं गेलेलं आहे आणि भरडा आपला इथे चांगला झालेला आहे।
आता इथे खास जे खास पदार्थ टाकणार आहो ना ते मी इथे टाकणार आहे। जे हलवाईवाले भंडाऱ्यावाले वापरतात ते पदार्थ मी इथे टाकणार आहे। 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा बेसन पीठ टाकल्यावरती आपल्या लापसीला जो कलर येतो, जे चमक येते, जो स्वाद वाढवतो ना, खूप भन्नाट वाढवतो। त्यामुळे मी इथे 1 चमचा, भंडारामध्ये जे हलवाई जी खास ट्रिक वापरतात ना ते आहे 1 चमचा बेसन। त्या बेसनने आपल्या लापसीला खूप छान कलर येईल, खूप छान चव येते, खायला खूप भारी लागते, दाणेदार लापसी होते। शेवटला तुम्ही बघू शकतात। आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। पूर्ण लापसीमध्ये हे पीठ एकदा मिक्स करून घ्यायचं। आता पीठ मिक्स झालेलं आहे, बेसन पीठ। आता यावरूनच काजू, बदाम, नारळाचे तुकडे, मनुके आपण टाकून देऊत आणि हे सुद्धा मला आता चांगले एकदा मिक्स करून घेते। लापसीमध्ये पूर्ण साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं। दोन मिनटं आपल्याला ही लापसी चांगली हलवून घ्यायची। आता इथे चांगलं आपले जे पदार्थ आहे ते पूर्ण मिक्स झालेला आहे लापसीमध्ये आणि तुम्ही बघू शकता लापसीची चमक आणि कलर किती भारी झालेला आहे। इथे आपली लापसी पण चांगली शिजलेली आहे, मऊसूत झालेली आहे। आता मी गॅस बंद करते, 2 मिनिटासाठी झाकण ठेवून देते वाफेवरती। आता इथे आपली लुसलुसीत भंडारा स्टाईल लापसी बनवून तयार आहे। तुम्ही बघू शकता लापसीची चमक, कलर आणि स्वाद किती भारी दिसतो। हे खायला तर खूपच भारी झालेली आहे। एकदा जर तुम्ही खातान तर परत परत हेच मागतान। एकदा नक्की बनवून बघा ह्या पद्धतीने। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा। तुमच्या मैत्रिणीसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। या चॅनलला जाता जाता नक्की सबस्क्राईब करा। मी या चॅनलवरती खूप छान छान रेसिपी घेऊन येत असते, पारंपरिक पद्धतीने। व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण रेसिपी मी इथे घेऊन येते। त्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा। चला तर भेटूया असंच नवीन व्हिडिओमध्ये या चॅनलवरती।